काय आलं? बाहेर जायचंय फिरायला? लाईट गेली आहे, बाहेर पाऊस पडतोय, तुला बाहेर कुठे घेऊन जाऊ मी फिरायला? आता नाही, आता नाही, नाही नाही, पाय खाली ठेव. हां ठेव. आता नाही, नाही आता नाही, आता नाही, नाही नाही बोललो ना. नंतर जाऊया आपण, पाऊस पडतोय ना बाहेर. झोप झोप. तर आज माझ्या गावी 24 तास पाऊस पडत आहे. या पावसामुळे माझ्या गावी पूर आला आहे, पण नशिबाने ह्या पुरामध्ये कोणाचंही नुकसान झालेलं नाही. तर आज सकाळपासून माझ्या गावी एवढा पाऊस पडलाय, एवढा पाऊस पडलाय, प्रचंड आणि भयंकर प्रमाणात पाऊस पडला की अख्ख्या नदीला पूर आलाय. माझी जी बावडी होती माझ्या गावातली ती पूर्णपणे भरून गेली आहे. एवढी बावडी कधी भरलेली अशी मी पाहिली नाही, तर भरपूर प्रमाणात भरली आहे. ही बघा तुम्हाला दाखवतो. सो हे इथून आम्ही असं राजू टाकतो, जी रशी बोलतात त्याला राजू टाकतो इथून. ओके, तो राजून ह्या साईडने येतो आणि हे पाणी आहे हे जस्ट हे बघा, हे जस्ट इथेच एवढ्यापर्यंत ही बावडी भरली आहे. एक 1 मीटरचं अंतर असेल एवढी बावडी भरली आहे. आणि हे तुम्ही बघताय ही छोटी मोठी नारळाची झाडं आहे, त्या साईडला शेती आहे आणि अख्खं या गावाला, माझ्या गावामध्ये इथे पूर आला आहे पाण्याचा. तरी हा नॉर्मलच पूर आहे. माझे गावकरी म्हणतात की इकडे अजून जास्त पाणी येतं, हे बावडीच्या वरपर्यंत हे सगळं भरून जातं. तर हे असं पाणी आलं आहे. अजून पण मी त्या भागात जाऊन बघणार आहे की किती पाणी आहे. भरपूर प्रमाणात पाणी आलं आहे. सो हा कोकणातला जो पाऊस आहे हा अशा प्रकारे असतो. तर मी तुम्हाला या कोकणातला आपला जो सराउंड साऊंड असतो ना तो ऐकवतो. हा सराउंड साऊंड तुम्ही ऐका. हे बघताय तुम्ही, ही पूर्ण शेती आहे. ही माझ्या गावातली गावकऱ्यांची, माझ्या रहिवाशांची पूर्ण अशी शेती आहे. तर हे पूर्ण पूर आलं आहे. हे तिकडे जे तुम्ही बघताय एकदम लास्टला जे झाडं दिसत आहेत, ही जी झाडं दिसत आहेत ती नदी आहे. पण आता टोटली पूर आलेला आहे आणि इकडे खोल नाही आहे. ही तर आता शेती आहे, नॉर्मली चालत पण जाऊ शकतो. पण तिकडे जे तुम्ही बघताय ना ते प्रॉपर आता खोल असेल, एक साधारण 5-6 मीटरचा खोल असेल. हे जे घर आहे ते माझ्या दादाचं आहे आणि त्याच्या घराला लागून हे बघा, हे एवढं असं सगळं पाणी आलं आहे, एवढं पूर आलं आहे इकडे. मी आता पुढे जाऊन बघतो. तर हे अशा प्रकारे पूर आला आहे माझ्या गावी. मला ड्रोन फ्लाय करायची इच्छा होती पण पाऊस पडतोय, सो मी रिस्क नाही घेत आहे. हे सगळं पाणी भरलं आहे पावसाचं. सकाळी 6ला काय 6:30ला पाऊस स्टार्ट झाला आणि तो 12 वाजेपर्यंत कंटिन्यू 6-7 तास कंटिन्यू पडत होता. आणि हे अशा प्रकारे पूर आला आहे माझ्या गावी. भरपूर इथे ही जी जागा बघताना तुम्ही, शेतीची जागा आहे, तिकडून अशी जायला वाट होती पण आता मी नाही जाऊ शकत. तुझ्या गाडीवर बसूचं नाटक करते. तू गाडी स्टार्ट कर. काय आलं? बाहेर जायचंय फिरायला? काय झालं? फिरायला जायचंय बाहेर? टाटा, चाललो मी. नानू बाय बाय.
बिचारो बघता रे. थांब 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 इथेच थांब. ठीक आहे जावा. लाईट गेली आहे, बाहेर पाऊस पडतोय. तुला बाहेर कुठे घेऊन जाऊ मी फिरायला? नदीला बघ केवढा मोठा पूर आलाय. आता नाही, आता नाही, नाही नाही, पाय खाली ठेव. हां ठेव. आता नाही, आपण नंतर जाऊया. आता नाही, नाही आता नाही, आता नाही, नाही नाही बोललो ना. नंतर जाऊया आपण. पाऊस पडतोय ना बाहेर. झोप झोप. बाहेर जायचं तुला? बाहेर पाऊस पडतो आहे. उठ उठ चल उठ. उठ बाबू. उठ 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 चल चल उठ. बाहेर पाऊस पडतो आहे. लाईट नाही आहे, लाईट गेली आहे. हे मोबाईलची लाईट जळवली आहे मी. गुड बॉय, गुड बॉय तुम्हाला, गुड बॉय. हात दे, हात दे. झोपतो झोप. झोप झोप. चला चला बघूया गाडीने ड्रोन फ्लाय करून. Max altitude reached. तर दुसरा दिवस उजाडला, पाऊस बंद झाला होता. म्हणून मग मनात विचार आला की आता ड्रोन फ्लाय करूया, कारण ड्रोन मधून समजेल की हा पूर कितपत पसरला आहे. तर या अशा प्रकारे माझ्या गावी जो पूर आला आहे ते तुम्ही ड्रोन मधून पाहिलात. आता ड्रोनला मी देतोय थोडीशी विश्रांती. सो तुम्ही हे ड्रोन शॉट्स बघितलात. अख्खं माझं जे गाव म्हणजे नदीचा जो परिसर आहे ना, अख्खं पाण्याने भरलेलं आहे. पूर आला आहे. हे आता पाणी तुम्ही बघताय. इकडच्या माझ्या जे भावंडांचं म्हणणं आहे की हे जे पूर्ण पाणी जे भरलेलं आहे ना, ते एवढ्यापर्यंत येते. इथे पूर्ण वरपर्यंत रस्त्यापर्यंत जाते. ते बोलतात हे पाणी तरी 50% आहे, अजून पूर्ण 100% ही नदी भरलेली नाही. कधी कधी 24 तास पाऊस लागला की हे पूर्ण भरून जातं. आणि हे असे ड्रोन शॉट्स होते. मी एक प्रयत्न केला तुम्हाला दाखवायचा हे कसं दिसतं पूर आल्यानंतर. सो हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.